केमिस्ट्री पेपर सेकंड. टॉपिकचं नाव आहे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय तर समन्वय संयुगे. समन्वय संयुगे कशाला म्हणायचं आपण हा टॉपिक बघतोय, त्याच्यामध्ये समन्वय संयुगे कशाला म्हणायचं ते पाहणार आहोत. आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसं तयार होतं किंवा कशाला म्हणायचं ते पाहूया. तर बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे काय, एक मेटल ॲटम असेल, कुठलाही मेटल ॲटम असेल, दिस वन मेटल ॲटम, दिस वन मेटल आयर्न, याच्या कडनी सराउंड झालेला असेल वेगवेगळे ॲटम्स, वेगवेगळे आयन्स हे काय झालेले असतील, सराउंड झालेले असतील. आपण दाखवलेत काय झालेलं असेल तर वेगवेगळे मेटल्स, वेगवेगळे आयन्स किंवा एखाद्या ग्रुप असेल, ॲटमचा ग्रुप असेल जो त्या मेटल बरोबर सराउंड झालेला असेल आणि त्याच्यापासून जर कंपाऊंड तयार झालेला असेल तर त्या कंपाऊंडला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतोय. आता इथे एक मेटल घेतलाय आपण Fe म्हणजे आयर्न. आयर्नच्या कडने आपण Cn मायनस म्हणजे सायनाइड. जर आपण कार्बन कडनं जोडला तर त्याला आपण सायनाइड म्हणणार आहे. जर नायट्रोजन कडनं जोडलेला असेल तर त्याला आयसोसायनाइड म्हणणार आहे. आपण जो बघतोय तो सायनाइड Cn. दिस वन ऑल्सो Cn. दिस वन Cn. This one cyanide. This 6 atom group of atoms is surrounded around the central metal atom. हा सेंटर आहे, हा मेटल ॲटम जो आहे तो सेंटर आहे. त्याच्या सभोवताली एक ग्रुप आहे सायनाइड ग्रुप. तो सायनाइड ग्रुप निगेटिव्ह आयन आहे, तो सराउंड झालेला आहे. आणि हे सराउंड झाल्यामुळं हा जो कॉम्प्लेक्स तयार झाला, हा जो कंपाऊंड तयार झाला आहे, या कंपाऊंडमध्ये या आयर्ननं काय केलंय तर कोऑर्डिनेशन केलंय. कोणासोबत केलंय? सायनाइड सोबत. 6 सायनाइड ॲटम बरोबर या मेटलनं काय केलंय, कोऑर्डिनेशन केलंय. त्यामुळं याच्यापासून एक कॉम्प्लेक्स तयार झाले, एक कंपाऊंड तयार झाले. त्या कंपाऊंडला आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणतोय. आता याच्यावर काय असणार आहेत तर 4 पोटॅशियम असणार आहे. दिस वन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता याचं आपण एक स्ट्रक्चर काढलेलं आहे. इथं आपण पॉईंट कोणाकडे दाखवला, सेंट्रल मेटल ॲटमकडे. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर इथं जो बॉन्ड तयार झालेला आहे तो कोऑर्डिनेट बॉन्ड तयार झाला आहे. म्हणजे या कार्बनकडे असलेलं लोन पेयर आणि हा आयर्नकडे असलेले एम्प्टी ऑर्बिटल, या दोघांचं काय झालंय, ओव्हरलॅपिंग झालंय. आणि ते ओव्हरलॅपिंग झाल्यामुळं एक कंपाऊंड तयार झालाय, तो बॉन्ड तयार झालाय. त्याला आपण काय म्हणतोय, समन्वय कंपाऊंड. आता हा समन्वय कंपाऊंड तयार झाला, याचा फॉर्म्युला कसा तयार होईल तर आपण दाखवूया. तो K4 coordination pair FeCN6. This one the complex. This is the coordination compound. मग आता आपल्याला यातून काय कळलं तर सेंट्रल मेटल ॲटम जो असतो तो सेंट्रल मेटल ॲटम सेम किंवा डिफरंट ॲटमनं सराउंड झालेला असेल किंवा त्यांच्या ग्रुपनं सराउंड झालेले असतील. मग ते नंबर ऑफ ॲटम्स असतील. मग ते नंबर ऑफ ॲटम्स असतील, मग ते ॲटम्स अपोजिट आयन्स असतील, न्यूट्रल असतील, ते कुठल्याही प्रकारचे असू शकतील. त्यानं फक्त स्वतःकडलं लोन पेयर इलेक्ट्रॉनचं सेंट्रल मेटल ॲटमला दिलेलं असावं आणि एक बॉन्ड तयार केलेला असावं. त्यावेळेस तयार झालेल्या कंपाऊंडला आपण काय म्हणणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग आता कोऑर्डिनेशन कंपाऊंडची डेफिनेशन आपण काय लिहिल, कोऑर्डिनेशन म्हणजे समन्वय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. डेफिनेशन बघतोय आपण आता त्याची. तर बघा, फेन सेंट्रल मेटल ॲटम, फेन सेंट्रल मेटल ॲटम or iron are surrounded by same or different atoms, ions or group of atoms to form a compound is called
ॲज कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्याला आपण नाव काय देतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपण आत्ताच बघितलं दिस वन सायनाइड. दिस इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. इथं मेटल ॲटम हा सेम ॲटम ग्रुप आहे, ॲटमचा हा ग्रुप आहे, 2 ॲटम एकत्र आहेत, यांच्या ग्रुप ऑफ ॲटमनं सेम आहेत. आता हे सायनाइड 6च्या 6 सायनाइड ॲटम सेम आहेत, त्यानं सराउंड झालेला असेल तर त्यावेळेस त्या कंपाऊंडला आपण नाव काय देतोय, कोऑर्डिनेशन कंपाऊंड. दिस वन एक्झाम्पल. अनदर वन एक्झाम्पल इज HB, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन प्रेझेंट इन आवर ब्लड, आपल्या ब्लडमध्ये ते प्रेझेंट असतं. हिमोग्लोबिन हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. कुणाचा आहे तर Fe, आयर्न, सराउंडेड बाय हेमिग्रुप. हेमिग्रुपनं सराउंड झालेला असतो त्यावेळेस HB हिमोग्लोबिन. याचं काम काय आहे तर ट्रान्सफर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग टू सेल अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम सेल टू लंग इन द ब्लड बाय ब्लड. ब्लडमधून आपण रक्त पुरवठा कशासाठी करतोय तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्टेशनसाठी. पण त्यामध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम कोण करतंय, हिमोग्लोबिन. दिस वन द अनदर एक्झाम्पल. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल इज क्लोरोफाइल. It is also coordination compound of magnesium, surrounded. मॅग्नेशियमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याचं फंक्शन काय आहे तर क्लोरोफाइल हा काय आहे तर मॅग्नेशियमचं कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. याचं फंक्शन आहे फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस होण्यासाठी जो सनलाइट ट्रॅप केला जातो, तो सनलाइट ट्रॅप करायला कोण वापरला जातं तर मॅग्नेशियम. हा प्लांटमध्ये, हिरव्या प्लांटमध्ये, हिरव्या पानामध्ये, झाडामध्ये तो प्रेझेंट असतो. अशा अनेक एक्झाम्पल आहेत. अजून एक आपण एक ड्रग वापरतोय, सिसप्लॅटिन. सिसप्लॅटिन ड्रग एक्झाम्पल PT NH3 twice Cl2. This is the example. This one the example. हा कशासाठी वापरला जातो सिसप्लॅटिन? सिसप्लॅटिन कंपाऊंड हा आपण ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर, कॅन्सरचं ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हा कॉम्प्लेक्स वापरतोय. अशा अनेक कंपाऊंडचा आपण या टॉपिकमध्ये काय करणार आहे, अभ्यास करणार आहे. समन्वय कंपाऊंड म्हणजे हिमोग्लोबिन हा कुणाचा कंपाऊंड आहे तर आयर्नचा आहे. त्यानंतर क्लोरोफाइल आहे तो मॅग्नेशियमचा आहे, म्हणजे सेंट्रलला कोण असणार आहे हिमोग्लोबिनमध्ये Fe, क्लोरोफाइलमध्ये मॅग्नेशियम आणि सिसप्लॅटिनमध्ये प्लॅटिनम हा काय असणार आहे सेंट्रल मेटल ॲटम. आता आपण काय सांगितलेलं, सेम ॲटम और डिफरंट ॲटम. आता इथं बघा काय म्हणतोय आपण, सेम और डिफरंट ॲटम्स, आयन्स और ग्रुप ऑफ ॲटम्स. इथं ग्रुप ऑफ ॲटम्स आहे. दिस वन ॲटम आहे. आता आयन आहे, क्लोरीन आयन. इथं बघा हा आणि हा वेगळा आहे, म्हणजे दोन वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप एका मेटल ॲटमला सराउंड करू शकतात. त्यामुळं कोऑर्डिनेशन कंपाऊंड, थाउजंड्स ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स आर फॉर्मड, तयार होऊ शकतात. आपण नेक्स्ट काय बघणार आहे आता दुसरा टॉपिक, म्हणजे याच्यामध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघितलं, पण आता कोऑर्डिनेशन केमिस्ट्री कशाला म्हणायचं ते पाहूया. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री म्हणजे काय असणार आहे तर ही कोऑर्डिनेशन केमिस्ट्री ही एक ब्रँचच असणार आहे केमिस्ट्रीची ब्रँच असणार आहे, ज्या ब्रँचमध्ये आपण फक्त कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा अभ्यास करतोय. त्या केमिस्ट्रीच्या ब्रँचला आपण काय म्हणणार आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. बघा काय सांगतो, कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. कोऑर्डिनेशन केमिस्ट्री काय म्हणणार आहे कोऑर्डिनेशन केमिस्ट्री तर द ब्रँच ऑफ केमिस्ट्री which deals
with study of, which deals with the study of coordination compounds is known as coordination chemistry. The branch of chemistry which deals with the study of coordination compound is known as coordination chemistry. म्हणजे या डेफिनेशन मध्ये काय असणार आहे, सोपं आहे. आपण काय बघितलं, कॉर्डिनेशन कंपाऊंड. कशाला म्हणतो कॉर्डिनेशन कंपाऊंड? ज्या वेळेस एखादा सेंट्रल मेटल ॲटम हा सेम किंवा डिफरंट आयन्स किंवा ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्सनं बॉन्डेड झालेला असेल, सराउंड झालेला असेल, आणि त्यावेळेस तयार झालेला जो कंपाऊंड असेल त्या कंपाऊंडला आपण नाव देतोय कोऑर्डिनेशन कंपाऊंड. मग त्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा जो अभ्यास करणारी एखादी केमिस्ट्रीची ब्रँच आहे, त्या ब्रँचला आपण नाव देतोय कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. म्हणजेच काय, द ब्रँच ऑफ केमिस्ट्री विच डेल्स विथ द स्टडी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड इज नोन ॲज कोऑर्डिनेशन केमिस्ट्री. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कशाला म्हणायचं बघितले, पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड आपण समजून घ्यायचं आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसं असणार आहे, काय असणार आहे, सेंट्रल मेटल ॲटम कोण असणार आहे, आयन्स कोण असणार आहेत, ॲटम्स कोण असणार आहेत, मग कशाला म्हणणार आहे. आपण एक एक्झाम्पल घेऊया. CO, दिस वन मेटल ॲटम. कुठला मेटल ॲटम मेटल आहे हा? दिस वन ट्रान्झिशन मेटल. काय नाव आहे? कोबाल्ट. कोण आहे? कोबाल्ट. का कॉपर आहे? कोण आहे? कोबाल्ट. आता या कोबाल्टकडे एम्प्टी ऑर्बिटल असणार आहेत. ते सेम ॲटम सोबत काय झालेले असतील, अटॅच झालेले असतील किंवा ग्रुप बरोबर बॉन्डिंग केलेलं असेल. दिस वन 3 atoms, also Cl3. दिस वन द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आता हे काय असणार आहे? दिस ब्रॅकेट विल बी कोऑर्डिनेशन स्पियर. दिस वन कोऑर्डिनेशन स्पियर. दिस वन negative ion. This one neutral molecule. This one central metal atom. आता इथं काय झालंय, हा कोबाल्ट ॲटम सराउंड झालाय. दिस वन कोबाल्ट बॉन्डेड विथ अमोनिया NH3, another one NH3, another one NH3. Also 3 molecules of chlorine. This one chlorine, this one chlorine. This is the coordination compound. आता इथं सेंट्रलला कोणता आयटम आहे, तर मेटल आहे. कोणता मेटल आहे? एकच मेटल दिलाय, कोबाल्ट. म्हणजे हा काय आहे? सेंट्रल मेटल ॲटम. जो ट्रान्झिशन मेटल कोबाल्ट आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? सेंट्रल मेटल ॲटम, CMA, सेंट्रल मेटल ॲटम. त्याच्या कडने जे सराउंड झालेले आहेत ते ग्रुप आहे. हा आता अमोनियाचा काय आहे? ग्रुप आहे. आणि तो कसला? न्यूट्रल मॉलिक्यूल आहे, म्हणून त्याला मॉलिक्यूल म्हणले आपण. आणि क्लोरीन हे आयन्स आहेत. किती मॉलिक्यूल आहेत अमोनियाचे? 3. आणि क्लोरीनचे किती आहेत? 3. म्हणजे हा आणि हा काय आहे, तर आयन आहेत. हा अपोजिट आयन आहे, हा न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. याला आपण काय म्हणणार आहे? आयन और ग्रुप ऑफ atoms. This one central metal atom. This one ammonia chlorine.
आता यातला अमोनिया काय करतोय तर अमोनिया मधला नायट्रोजन कडे लोन पेअर आहे. लोन पेअर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल दिस वन नायट्रोजन ॲटम, ॲटॉमिक नंबर 7, atomic number 7, then electronic configuration 1s2 2s2 2p3, this one 1 2s orbital, this one 2p 2pxy 2pyz 2p, this one 2px 2py 2pz 2pz. Now electron will be 1 2 1 1 1, unpaired electron 3 atom. These 3 unpaired electron bonded with a hydrogen atom to form ammonia. This is the outermost cell consists of pair. This pair is a lone pair of electron, and this lone pair used for the bonding. Central metal atom त्याचं empty orbital देते आणि त्याच्या सोबत हा लोन पेयर आणि याचं एम्प्टी ऑर्बिटल काय होणार आहे, ओव्हरलॅप होणार आहे. आणि ओव्हरलॅप झाल्यामुळं तयार झालेला जो बॉन्ड असेल त्या बॉन्डला आपण कोऑर्डिनेशन बॉन्ड असं म्हणतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड असं म्हणतोय. म्हणजे आपण 3 बॉन्ड बघितलेले. पहिला बॉन्ड कुठला बघितलेला आपण तर आयोनिक बॉन्ड, फेन बॉन्ड फॉर्मड बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन देन कॉल्ड ॲज आयोनिक बॉन्ड. फेन एनी बॉन्ड फॉर्मड बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन देन कॉल्ड ॲज covalent bond. And when empty orbital of metal is overlapped with lone pair of any atom, any group, any ligand, then called as coordinate bond. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम हा ह्या आयन्स बरोबर न्यूट्रल असेल किंवा निगेटिव्ह आयन्स बरोबर असेल तो कुठला बॉन्ड तयार करतोय, कोऑर्डिनेट बॉन्ड. आणि तो कोऑर्डिनेट बॉन्डनं तयार झालेलं जे कॉम्प्लेक्स असतील त्या कॉम्प्लेक्सला आपण नाव देतोय कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आपण तेच बघणार आहे. आता पहिल्यांदा बघूया आपण सेंट्रल मेटल ॲटम कशाला म्हणायचं आहे. तर सेंट्रल मेटल ॲटमची डेफिनेशन आपण बघूया काय असणार आहे. सेंट्रल म्हणजे सेंट्रल असलेला ॲटम, तर सेंट्रलला कोण असणार आहे, मेटल असणार आहे. कोण असणार आहे, मेटल. म्हणजे सेंट्रल मेटल ॲटम, सेंट्रल मेटल ॲटम. The metal atom which surrounded by ligand in coordination compound is called as central metal atom. Example, Cu H2 6 plus 1, this one. Another one example here, this one central metal atom. Here Ni NH3 Cl2. Here nickel is the central metal atom. Another one example Na2 CO Cn 6. This one here, this metal, this also metal, this one cyanide, this is the cobalt, is a central metal atom, central metal atom. आता आपण इथं लिगॅन्ड वापरलं. लिगॅन्ड म्हणजे काय असणार आहे तर कंपाऊंड मध्ये जो आयन असेल, ग्रुप असेल किंवा ग्रुप न्यूट्रल मॉलिक्यूल असेल तो जो सेंट्रल मेटल बरोबर लिगॅन्ड म्हणून फॉर्म होतो, म्हणजे बॉन्ड करतो, कोऑर्डिनेट बॉन्ड, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय, लिगॅन्ड असं म्हणतोय. आपण
बघितलं म्हणजे कॉर्डिनेशन कंपाऊंड कशाला म्हणायचं तुम्हाला लक्षात आलेलं